राज्यामधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उद्याच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। वैद्यकीय सुट्ट्या वगळता इतरांच्या सुट्ट्या रद्द होतील, रजा सुद्धा रद्द होतील। रामनवमी 6 एप्रिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 आणि 15 एप्रिल या 3 दिवसांच्या ज्या सुट्ट्या असतील त्या आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र गृह विभागाने हा निर्णय घेतलाय। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। कृष्णा, अधिकची खबरदारी म्हणून आता पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात। महाराष्ट्र गृह विभागानं तसं एक पत्र काढलेलं आहे आणि हे पत्र सर्व पोलीस कार्यालयाला म्हणजे पोलीस अधीक्षक असेल किंवा शहरातल्या CPचं कार्यालय असेल यांना पाठवलेलं आहे। राज तिलक रोशन सहाय्यक पोलीस महानिरीक्षक यांनी हे पत्र काढले आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी पाहता रामनवमीच्या म्हणजे उद्याच्या आणि 14 तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि 15 तारीख या दिवशीच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या अधिकारी कर्मचारी यांच्या रद्द करण्याच्या बाबतचं त्यांनी परिपत्रक काढले। केवळ वैद्यकीय रजा वगळता इतर सगळ्या रजा या ठिकाणी त्या दिवशीच्या रद्द करण्याचं पत्र या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि रामनवमीच्या बाबतच्या ज्या विभागाच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्याचा जो विभाग आहे त्यामध्ये यवतमाळचा विभाग आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, छत्रपती संभाजीनगर आहे आणि नांदेड आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच्या ज्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या तो विभाग जो आहे पुणे आहे, जळगाव आहे, बुलढाणा या ठिकाणी आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 3 दिवसाच्या सुट्ट्या या ठिकाणी रद्द केल्या आहेत, रजा या ठिकाणी रद्द केलेल्या आहेत। त्यामध्ये 6 एप्रिल त्याचबरोबर 14 एप्रिल आणि 15 एप्रिल या तारखांचा समावेश आहे आणि हा निर्णय कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागानं घेतलेला आहे। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।